नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. अवकाळी पावसामुळे सातारा शहरातील विविध भागांमध्ये झालेली रस्त्यांची दुरावस्था हा खरा तर आजचा प्रश्न आहे. सातारा शहरातील विविध ठिकाणी आता अवकाळी पावसामुळे रस्त्यांची चाळण झाल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे. रस्त्यांना खड्डे पडले असून खड्ड्यात गेला सातारा अशी म्हणायची दुर्दैवानी वेळ आली आहे. कार्यक्रम पाहणार आहोत. या कार्यक्रमामध्ये गुरुच्या बातम्यांची टीम ऑन दी स्पॉट त्या घटनास्थळी पोहोचलेली आहे. मी आता आहे YC कॉलेज परिसरामध्ये. माझ्या पाठीमागे आपण पाहत आहोत या ठिकाणी आपल्याला हा पहिला खड्डा आपल्याला दिसत आहे. साताऱ्यामध्ये पावसाचं अवकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं होणारा हा पाऊस ज्यामुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे. हे खड्डे जे पडलेले आहेत या खड्ड्यांमध्ये अपघातांची मालिका देखील सुरू झालेली आहे. ज्यावेळेस पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचलं जातं आणि या ठिकाणी कोणताही अंदाज वाहन चालकांना येत नाही. हा खड्डा क्रमांक 2 महाविद्यालयाच्या गेटपासून बाहेर जो गोडोलीचा जो मार्ग आहे या मार्गावरचा हा दुसरा खड्डा आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी सर्व प्रकारची वाहनं नित्य ये जा करत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थी ये जा करत असतात. आता आपण पाहतोय बस गेली बघा. आता कशा पद्धतीनं बस जाते. एका बसचा मोठा टायर या खड्ड्यामध्ये जातो तर दुचाकीचं काय अवस्था होत असेल. आता आपण आलेलो तिसऱ्या खड्ड्याकडं. प्रामुख्यानं पहिला जो खड्डा पाहिला तो ग्रेड सेपरेटरच्या एंट्री पॉईंटला होता. हा दुसरा खड्डा देखील आहे तो पण ग्रेड सेपरेटरच्या एंट्री पॉईंटलाच आहे. YC कॉलेज परिसरामध्ये आपण आत्ता आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागचा हा महत्त्वाचा रस्ता की ज्यामध्ये नित्य वर्दळ आपल्याला असल्याचे पाहायला मिळते. विजू दादा आम्हाला सांगा की सातारा शहरामध्ये आता रस्ते जे काही अवस्था झाली अवकाळी पावसामुळं किंवा आता मान्सूनसुद्धा येणार आहे तर त्या अनुषंगानं नेमकं काय परिस्थिती आहे हे फक्त लोकांसमोर दाखवतोय. खरं तर सातारच्या तरा सगळ्यांना माहितीच आहे. कुठलेही साताऱ्यातले रस्ते बघा, सगळे रस्ते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीला चालू होतात. म्हणजे पावसाळ्यापूर्वी 2 महिने तयार करतात आणि पावसाळा झाला की परत त्या रस्त्याची परत डागडुजी येते. मुख्य रस्ते सोडले तर तुम्ही जर गल्ली बोळात गेला तर सगळे रस्ते तुम्हाला चकाचक फक्त एप्रिल मे महिन्याच्या जवळपास दिसतात. सातारा नगरपालिकेला कधीही तुम्ही सांगा आणि काम झालं आहे असं अजिबात नाही. खड्ड्यात गेला सातारा आपण कौतुकास्पद आहे. कदाचित ही मालिका व्हावी. साताऱ्यातल्या सामान्य माणसांचे प्रश्नसुद्धा या रस्त्यास लगतचे आहेत ते आपण मांडावेत. ठराविक लोकांच्या जे प्रभावी काम करतात असे नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणू आपले, त्यांच्या घरी जाणारे किंवा त्यांच्या कॉलनीतले, त्यांच्या वॉर्डातले, त्यांच्या प्रभागातले रस्ते चांगले आहेत. मला खड्ड्यांच्या संदर्भात सांगा की नेमकी काय परिस्थिती तुम्हाला जाणवते. तुम्ही नित्य या रस्त्याने ये जा करता. त्याच खड्ड्यांचा म्हणून तुम्ही म्हणलं त्रिशंकू भागातनी कुठेही फिरा, तुम्हाला चांगला रस्ता दिसला तर दाखवा. आता मान्सून पूर्व तयारी आहे. या अनुषंगानं हायवे असतील किंवा मुख्य शहरातल्या रस्त्यांची ही अवस्था होणं स्वाभाविक आहे. पण यासाठी किती दिवस उपाययोजनेसाठी कालावधी लागला पाहिजे किंवा या संदर्भात काय म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये हा भाग येतो का? सरळ आहे ना. पावसाळ्यापूर्वी ज्या ज्या आपत्ती व्यवस्थापनाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात त्यात रस्त्याची आलीच ना. म्हणजे रस्त्यात जिथं किरकोळ खड्डा असेल आणि तो जर पावसाळ्यापूर्वी तुम्ही भरलाच नाही तर येणाऱ्या वाहनामुळं आणि त्यात पाणी साचल्यामुळं परत त्या रस्त्याचा आकार वाढणार आहे. जर हे खड्डे वेळेपूर्वी जसं आपत्ती व्यवस्थापन नगरपालिका गटारे साफ करायला लागले, ओढे नाले साफ करायला लागलेत, तसं रस्त्याची डागडुजी पण करायलाच पाहिजे ना. आणि ती मजबूत करायला पाहिजे. ते डिझेल मारतात का डांबर मारतात, जळकं डिझेल म्हणतात ते मारतात का डांबर मारतात हा सवाल आहे. कारण ज्यावेळी ठेकेदार काम करत असतोय, ठेकेदार स्वतः बी नसतोय, त्याची माणसं काम करतात, त्या दरम्यान नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी अधिकारी तिथे त्या बाजूला फिरकताना दिसत नाही.
म्हणजे ही पण शोकांतिका आहे. अधिकाऱ्यांच्या देखभालीखाली नजरेखाली त्या सगळ्याच्या डागडुजी व्हायला पाहिजेत. कारण गुरु कायमच एखादा असा विषय शोधून काढत असतोय की ज्या विषयाची सातारकरांच्या मनातली भावना आहे. त्रिशंकू भागामध्ये रस्ते देण्याची अजूनही पालिकेची जबाबदारी पालिकेने पूर्ण केलेली नाही. मात्र जो प्रतिनिधी अट्टहास करतोय, प्रयत्न करतोय, त्याच्यापुरता मर्यादित आहे. अजून खड्डे मात्र रस्ताच होत नाही तर खड्डे मुजवायचे अजून लांबच. साताऱ्यात दुसरी बाजू आहे. साताऱ्यात सायन्स कॉलेज असेल, शिवाजी कॉलेज असेल, DG कॉलेज असेल, कल्याणी शाळा असेल आणि त्याच्याबरोबर साई मंदिरचा चौक आहे. या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला कधी तर वाहतूक पोलीस दिसतोय का बघा. मात्र वाहतूक पोलीस नसल्यामुळे कॉलेजच्या परिसरामध्ये सुसाट वेगानं धावणारी दुचाकी दिसते, 4 व्हीलर दिसते. मग कदाचित यासाठी जसं पुण्यात घडलं तसं साताऱ्यात का नाही घडणार? कारण कॉलेजच्या परिसरात आता जवळजवळ ग्रेड सॅप्टरचा अजून एक वापर व्हायला लागला आहे. सगळी कॉलेजची मुलं आहेत की ऊन लागते म्हणून ग्रेड सॅप्टरमध्ये दोन्ही बाजूने ये जा करतात. त्यामुळे हा अपघात इथंही होऊ शकतोय. त्याची उपाययोजना कधी नाही. पुढच्या खड्ड्यामध्ये आलेलो आहोत की जो पेंढारकर हॉस्पिटलच्या समोरचा हा खड्डा आहे. याला खरं खड्डा म्हणायचा, चाळण म्हणायची, गाळण म्हणायची का काय म्हणायचं, हाच आता मला प्रश्न पडलेला आहे. आत्ताच एका इथल्या नागरिकानं माहिती दिली की या ठिकाणी एका अधिकाऱ्याचा देखील अपघाती मृत्यू झाला होता आणि अजूनसुद्धा या ठिकाणची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथं काही पालक आपल्या मुलांना घेऊन चालत आहे तर त्यांना देखील या ठिकाणी त्रास होत आहे. दुचाकींना त्रास होत आहे आणि सगळ्याच वाहनांना इथं त्रास होत आहे. आणि हे सगळं होत असताना याच्यातनं वाहतूक चालूच आहे. म्हणजे आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा मी मागाशी अधोरेखित केला की सातारा शहरामध्येच नव्हे तर सर्वत्रच अशी परिस्थिती असते की एखादी गोष्ट घडल्यानंतरच आपण जागरूक होतो. त्याच्या अगोदर ही घटना आपल्याला दिसत असताना देखील त्याचे कामकाज का केलं जात नाही, या रस्त्याची व्यवस्थापन करण्याचं, मेंटेनन्स करण्याचं ज्या कुठल्या अधिकाऱ्यांचं दायित्व आहे, ज्या कुठल्या नागरिकाच्या प्रभागातला नगरसेवक आहे, लोकप्रतिनिधी आहे, यांच्या अखत्यारीतले हे विषय असतात. संबंधित अधिकारी करतात काय, हा खरा तर प्रश्न आहे. हा आढावा आपण दाखवत असताना मी संबंधित नागरिकांना सूचित करतो की एखादी घटना घडल्यानंतर हळहळण्यापेक्षा ही घटना घडूच नये यासाठी आपण प्रत्येकानं सजग राहिलं, संबंधित प्रशासनाला त्याबाबतची कल्पना दिली आणि त्यांच्याकडून पाठपुरावा करून ते काम करून घेतलं, तो रस्ता व्यवस्थित करावा ही जबाबदारी ज्या व्यक्तींची आहे त्यांच्याकडून ते काम करून घ्यायला आपण असमर्थ ठरतो. आणि मग एखादी दुर्घटना घडल्यानंतर संबंधित प्रशासनाच्या नावानं शंका करण्यापेक्षा आधीच जर आपण त्यांना सूचित केलं, त्यांच्याकडून वेळेत काम करून घेतलं तर भविष्यातली दुर्घटना टळू शकते. मात्र हे काम करायचं कोणी? आपण ज्यावेळेस मतदार म्हणून आपलं अधिकार बजावतो त्यावेळेस आपलं मतदार म्हणून एक सजग नागरिकाचं कर्तव्य आपण पार पाडतो का, हा खरा तर प्रश्न आहे.